जाऊन एक माझ्या गुरूची हत्या करून काही मिळत नसेल, स्वजनाची हत्या करून काही काय करायचं ते? नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण गणेशनगर भागामध्ये आडत लाईन या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी हरिनाम सप्ताह घेण्यात आलेला आहे आणि तो हरिनाम सप्ताह ॲडव्होकेट गजानन चौगुले सरांनी घेतलेला आहे धाराशिवमध्ये. आणि हा खर्च स्वतः उचललेला आहे. विशेष म्हणलं तर आई वडील जिवंत असताना आई वडिलांच्या मनाला समाधान वाटावं आणि आई वडिलांच्या डोळ्यात देखत लाखो माणसं अन्न भोजन करावं असं एक त्यांचं स्वप्न होतं. आणि जनतेमध्ये सर्व जाती धर्माला एकत्र आणण्याचं त्यांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते त्यांनी साकार केलेलं आहे. हा प्रति पंढरीसारखा सोहळा आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहतोय. या ठिकाणी हजारो जे भाविक भक्त आहेत ते या ठिकाणी जेवणसुद्धा करतात, वेगवेगळ्या प्रकारचं जेवण करतात. आणि आपण इथं जनतेची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. आपल्यासोबत आहेत साहित्यिक कवी राजेंद्र आत्रे सर, बरोबर? नमस्कार. तर राजेंद्र आत्रे सरांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. साहेब, माझ्या अंदाजाप्रमाणे धाराशिवमध्ये असा सोहळा माझ्या वयाच्या 58 वर्षापर्यंत मी पाहिलेला नाही. ह्याचं कारण असं आहे की आईवडील जिवंत असताना लोक असे कार्यक्रम घेत नाही, पुण्यतिथीचे कार्यक्रम घेतात. पण हा आगळा आणि वेगळा आईवडिलांचे 81 वर्षे पूर्ण झालेत म्हणून मला आईवडिलांचं काहीतरी ऋण आहे, ती मला फेडायचं आहे. ही भावना मनात घेऊन ॲडव्होकेट गजानन चौगुले सरांनी हा कार्यक्रम घेतला आहे. काय वाटतं या कार्यक्रमाच्या बाबतीत? ॲडव्होकेट गजानन चौगुले हे माझे चांगले मित्र आहेत. बरं ते मातृपितृ भक्त आहेत बरं आणि विठ्ठलाचे वारकरी आहेत. बरं अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं काम चाललेलं असतं आणि सतत कोणत्या ना कोणत्या वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये ते व्यस्त असतात. अन्नदान देणं, भोजनाच्या पंक्ती उठवणं, वारकऱ्यांना सतत मदत करणं हा त्यांचा जणू छंदच झालेला आहे असं वाटतं. सर, आता इथं आज 4 तारखेपासून हा कार्यक्रम चालू आहे जी. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे हा 27-28 पासूनच मागच्या महिन्यात ही तयारी होती. किमान 10 ते 15 दिवस या तयारीला लागलेल्या आहेत. आज या लोकांची जेवण्याची परिस्थिती, तुम्ही त्याची तजवीज कशी करतात आणि आजच्या जेवणाचा स्वाद काय? आमचं टार्गेट आम्ही जवळपास रोज 25,000 लोकांना जेव घालण्याचा आहे आधीपासूनच. बरं त्यातला 20,000चा आकडा तर आत्ताच गाठलेला आहे. बरं. दिवसभरातून आम्ही 20,000 लोकांना जेवणाचं, नाश्त्याची सगळी सोय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बरं परिसरातल्या भागातल्या सगळ्या लोकांना सांगितलं आहे, सगळ्या भाविकांना सांगितलं आहे की तुम्ही घरी अजिबात काहीच करायचं नाही, फक्त इथे यायचं आणि कथेला थांबायचं, याचा आस्वाद घ्यायचा, अध्यात्म अनुभवायचा, तुम्ही वारकरी संप्रदाय अनुभव करा. आणि एक वेगळं वळण आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बघा, रिंगण हे कधीच ह्याच्या आधी झालं नाही धाराशिवला. पर्सनल असं एक पालखी आली गजानन महाराजांची, ती त्यांनी एक रिंगण केलं असेल ते ठीक आहे, पण असं पर्सनल आपण वैयक्तिक ह्या लेवलला कधी वारकरींचा जो रिंगण सोहळा धाराशिवकरांनी पहिल्यांदा बघितला. आता दुसरा एक प्रश्न असा आहे की या भागातलाच नाही तर आव्हानच धाराशिवला आहे त्यांचं जी, की या भागातल्या तर लोकांना स्पीकर लावून सांगितलं जी, की चूल बंद करा 9 दिवस. जी, सकाळच्या नाश्त्यापासून ते सायंकाळच्या झोपेचं जेवण असते तिथपर्यंत पूर्ण सोय आहे. जी, जी. तुम्ही आजचा जी स्वाद आहे, कशा पद्धतीनं जेवण आहे आजचं? आज तर आंब्याचा रस आहे. बरं सर्वांना येथेच जेवढं पाहिजे तेवढं मन सोबतं हा ह्या सगळ्या प्रसादाचा आस्वाद घेत होतो. रोज भात, भाजी, चपाती, आंब्याचं रस, स्वीट एखादं कुठलंही असं रोज आहे. काय संकल्प काय होता सरांचा? काय तुम्हाला सांगितलं का सरांनी कधी? संकल्प सेवा आहे. हां ते म्हणतात पांडुरंग माल देतो ना, हां. मग काय मला कशाला देतो एवढं? बरं की आपल्या पुढे द्यायला देतो ना.
बरं. आपल्याला काही जी काही आपल्याला मिळकत असते माणसाची ही अजून पुढे पण द्यावी आपण. आतापर्यंत किती महाराजांचं कीर्तन झालं इथं 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 आतापर्यंत रोज 5 जणांचे म्हणले तर 3 दिवस 4 दिवस झाले 20 जणांचे कीर्तन झालेत. बरं काय काय आहे त्याच्यात? हरिनाम पाठ हरे काय हरिनाम पाठ आहे, प्रवचन आहे, बरं. कथा आहेत, भागवत कथा आहे. ह्या सगळ्यांचं नियोजन लोकांना श्रवण करण्यासाठी, बरं, मला- आपल्या अध्यात्म शिकवण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी. संत तुकाराम महाराजांचे वंशज जी 11वे वंशज इथं आले होते म्हणून कळालं. हो त्यांचं झालं का कीर्तन? नाही ते शेवटच्या दिवशी आहे अजून. शेवटच्या दिवशी आहे. जी. बरं त्यांच्या बाबतीतला काय अनुभव सांगाल तुम्ही? अनुभव म्हणजे असे महाराज आहेत सगळे हे की कुणाच्या घरी गेलं तर हे थांबत नाहीत, बर त्यांच्या बेडवरती बसत नाहीत. बरं. जे काही जेवणाचं ताट आहे त्यांचं स्वतःचं जसं आहे, जे जैन समाजामध्ये पण आहे असे बरेच महाराज आहेत की दुसऱ्यांचं जे घरातलं आहे ते न खाता आपलंच जे आहे यांना वेगळं करावं लागतं. असे महाराज जे आहेत जे असे इथं आलेत त्यांची वेगळीच व्यवस्था आहे. बरं. हे कधी लॉजवर थांबत नाहीत, मग त्यामुळे त्यांना घराचीच व्यवस्था आहे. गणेशनगरमध्ये जी काय घरं आहेत इथल्या लोकांनी भरपूर सेवा दिली आहे. प्रत्येकाच्या एका वारकरी महाराजांना आपल्या घरात स्थान दिलं आहे, त्यांची सेवा केली आणि अशा रीतीनं सगळ्यांचं नियोजन केलं. कारण एवढ्या सगळ्या महाराजांना राहण्याची व्यवस्था करायची म्हणजे खूप मोठं नियोजन होतं. तुमचं नाव या काय? माझं नाव अभिजित कदम. अभिजित कदम. बरं. मी ह्या सकल संत सेवा समितीमध्ये असतो. बरं काय वाटतं तुम्हाला? नाही, असं धाराशिवचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामुळं मनाला काय वाटतं तुमच्या बाबतीत? मनाला आध्यात्मिक शांतता वाटते. होय, होय. आज एवढं उलतापाला चालू आहे सगळ्या रिलेशन्समध्ये. हे एक रिलेशन जर टिकवायचं असेल तर आज अवघड चाललंय, पण अध्यात्म हे तुमचं रिलेशन नक्की टिकवणार. सर राजकारणामुळं सगळी विसंगती निर्माण झाली. हो. माणसाजवळ माणूस यायला तयार नाही. ती एक भीमराव पांचाळे एका गझलमध्ये म्हणतात, जवळ की त्याची गरज माणसा ग्रहताऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतोय पळणाऱ्याला नाही. बरोबर आहे. तर मला म्हणायचं इथं की या- माणूस माणसाच्या जवळ राहणार राजकारणामधून. पण आज इथं लाखो माणसं एकमेकाच्या जवळ दिसायलेत. सगळेच राजकारणी माणसं इथं दिसायलेत, पण हे सगळेच माणसं राजकारणामध्ये दिसत नाहीत. काय म्हणतात? आज समाजामध्ये सोशल मीडिया आणि टी व्ही जे बघतात नेहमी त्यांच्या असं लक्षात येते की समाजामध्ये विकृती वृद्धिंगत होत चालली आहे. प्रत्येक माणूस माणसापासून तुटत चाललेला आहे. पण वारकरी संप्रदाय हा असा एक संप्रदाय आहे की तोच फक्त माणसं जोडू शकतो. बरोबर. सर्व जाती धर्माची माणसं आणि त्यांचं चित्त शुद्ध करणं, अंतःकरण शुद्ध करणं हे काम फक्त वारकरी संप्रदायच करतो. सर आपण कोणतं गाव? मी तेर काय नाव? बालाजी पांढरे. पांढरे साहेब, मला वाटतं तुमची माझी ओळख आहे है ना? तुम्ही इकडे कधी वळलात आणि आजच्या या सोहळ्याच्या बाबतीमध्ये काय वाटतंय? मी गेल्या 12 वर्षापासून बर तेर गावामध्ये मोठा सप्ताह करतो. बर त्या सप्ताह कमिटीमध्ये आम्ही 20 युवक आहेत बर. आणि सगळे युवक आहेत कुणी त्याच्या आणि सगळ्या पक्षाचे युवक एकत्र येऊन तो सप्ताह तेरचा करतोय. बर. आणि त्या सप्ताहामध्ये आदरणीय चौगुले साहेब हा. त्या सप्ताह कमिटीचे एक सदस्य आहेत. अरे बापरे. मग त्यांनी त्या तेरच्या ठिकाणी येऊन इथून त्यांनी सेवा करतात. अरे वा. मग त्यांनी इथं सप्ताह आयोजित केला. मग आमचं कर्तव्य आहे की आम्ही पण इथं येऊन सेवा करावी. त्या भावनेनं मी या ठिकाणी येऊन मी सेवा करतोय. या एकोप्याच्या बाबतीमध्ये धाराशिव शहरामध्ये एवढा मोठा कार्यक्रम याच्या अगोदर कधी पाहिलाय का? कधीच पाहिला नाही. काय वाटतं या कार्यक्रमाच्या बाबतीत? या कार्यक्रमाच्या बाबतीत असं वाटतंय की आजपर्यंत जे सप्ताह होतात हा. इथं ते सप्ताहात लोक वर्गणीतून होतात. बर लोक येणारे पैसे देतात आणि लोकांकडून पैसे गोळा करून अन्नदान असेल, इथे काय लागणारा खर्च असेल ते लोकांमधून होतो. पण एकमेव हा असा सप्ताह आहे की ज्या सप्ताहामध्ये एक व्यक्ती या पूर्ण सप्ताहाचा खर्च करत आहे. कुणाकुणी एकही रुपयाचा कसलाही सहकार्य आर्थिक घेतलेलं नाही. आदरणीय गजानन चौगुले सर वैयक्तिक या पूर्ण सप्ताहाचा खर्च करत आहेत. दररोज 10,000 लोक या ठिकाणी अन्न प्रसाद घेत आहेत. आता मला काय म्हणायचंय, महत्वाचा मुद्दा, लोक पुण्यतिथ्या घालतात आई वडील नसताना. त्या आई वडिलांना कळतंय का नाही कळतंय मेलेलं हे माहीत नाही, पण इथं जिवंत आई वडिलांच्या देखत एवढा मोठा सोहळा की प्रति पंढरी सारखा हा कार्यक्रम धाराशिवमध्ये होत आहे. या बाबतीमध्ये पुण्यतिथ्या घालणाऱ्या माणसाला काय संदेश देणार आणि आई वडील जिवंत असणाऱ्या एका मुलाचं कौतुक कसं करणार, काय नेमकं? मला असं म्हणायचं आहे की आपण आई वडील नसल्यानंतर पुण्यतिथी घालणं म्हणा
त्यांचे मोठमोठे विधी करणं. एखाद्याचे वडील जर समजा धाराशिवमध्ये वारले तर त्यांचे अस्थि विसर्जन करायला काशीला, मथुरेला, कुठं कुठं लोक लांब लांब जाऊन विसर्जन करतात. त्यापेक्षा आई वडील जिवंत असताना आपल्या लेकाचं कौतुक त्या आईवडिलांनी बघावं आणि लेकानं आईवडिलांचे जे उपकार आहेत लहानपणापासून आजपर्यंत त्यांनी आपल्यावर जे केलेले उपकार आहेत त्या उपकाराची फेड आईवडिलाच्या नजरेसमोर होणं ही सगळ्यात मोठी पुण्याची गोष्ट आहे. नळे सर या एक मिनिट या दोघं पण या. प्रश्न असा आहे तुम्हाला, आता तुम्ही दोघं पण एक चांगले कवी आहात, तुम्ही चांगले राजकारणी आहात. महत्वाचा एक मुद्दा आपल्याला इथे घालायचा आहे. गजानन चौगुले सर म्हणतात, आता यांनी प्रश्न विचारला की वडील आई जिवंत असताना एक परतफेड करण्याचं काम ॲडव्होकेट गजानन चौगुले सरांनी केलं. पण गजानन चौगुले सर म्हणाले की आईच्या दुधाच्या एका थेंबाची सुद्धा मी परतफेड करू शकत नाही, फक्त मी आई वडिलाला या कार्यक्रमातून समाधान देऊ शकतोय. या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय संदेश द्या? त्यांनी जी सांगितलं की आईच्या दुधाच्या एका थेंबाचीही बरोबरी होऊ शकत नाही, ही अत्यंत रास्त आणि एकदम योग्य अशा पद्धतीची भावना त्यांची आहे. आपण आजकाल बघतो की आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्यासाठी काय करण्याची आमची दानत नाही राहिलेली आजच्या पिढीची. आणि आई वडील एक्सपायर झाल्याच्या नंतर मोठ्या मोठ्या जेवणावळी पंचतारंगीत राहून आम्ही किती त्यांच्यासाठी काय करतो हे दाखवण्याचा प्रघात आहे. त्याला छेद देण्याचं काम या भक्तिमय रूपात हे जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्या माध्यमातून झालेलं आहे असं मला वाटतं. आणि समाजामध्ये ही जी भक्ती चळवळ आहे याला बळ मिळणं खूप काळाची गरज आहे की जेणेकरून विचार चांगले होते आणि ज्याचे विचार चांगले आहेत तो समाज चांगला होत असतो. साहेब, तुम्ही गणेश नगरमध्ये मला वाटतं विठ्ठल रुक्माईचं मंदिर बांधण्यासाठी सुद्धा तुमचा चांगला सहभाग आहे. आज ह्या कार्यक्रमामधून आपल्या गणेश नगर भागामध्ये पूर्ण भारतातले संत महंत भक्त या ठिकाणी आलेत. काय मनाला काय वाटतं तुमच्या? आज मला असं वाटतं की आमचं गणेश नगरचं एक भाग्य आहे की चौगुले साहेब इथं राहायला आले होय. आणि देशातला सगळ्यात मोठा हा सप्ताह आमच्या गणेश नगरमध्ये होत आहे. हे काहीतरी आमच्या गणेश नगर कुठं तर काहीतरी पुण्य होतं, काहीतरी होते म्हणून असे महात्मे लोक आज गणेश नगर राहिले. ह्यातच आम्ही म्हणजे इतकं धन्य झालो की बस. आता तुम्हाला एक राजकारणाचा प्रश्न विचारतो की राजकारणामध्ये शहर अध्यक्ष होता तुम्ही भाजपाचे, आता एक चांगला कार्यकर्ता आहे. राजकारणात ही आलेले सगळेच माणसं विविध पक्षामध्ये दिसतात, पण विविध पक्षात असणारे सगळेच माणसं या ठिकाणी दिसतात. तुम्ही काय संदेश देणार याच्या बाबतीमध्ये? ही तर खरी ताकद आहे. बरं. ही आपले जे सप्ताह वगैरे धर्माचे जे आपलं हे आहेत अध्यात्म, त्या अध्यात्माची खरी ताकद ही आहे की कुठल्याही पक्षाचा असो कोणी असो तो येणारच इथं. म्हणजे एकोप्याचा संदेश आहे. हो. आज अडकलाईन धाराशिवमध्ये गणेश नगरमध्ये हा कार्यक्रम भारतात गाजला आणि मला भाग्य लाभलंय की आपल्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किमान 10 लाख लोकांनी हा कार्यक्रम चॅनलच्या माध्यमातून लोकांनी पाहिला. हे माझं भाग्य आहे. मी माझ्या हातून काही परतफेड व्हायली असं नाही, पण देवाने माझ्याकडून करून घेतलं आणि ते मी करत राहणार. तुम्हाला काय वाटते? आपला कार्यक्रम देशभर माहीत झाला, काय वाटतं? प्रभाकरराव, तुम्ही चांगलं काम करताय, पण हे पक्ष पार्ट्या जात पात हे खूप अलीकडच्या काळात निर्माण झालेलं आहे. या हिंदुस्थानला अध्यात्माची देणगी हजारो वर्षापूर्वीपासूनची लाभलेली आहे. त्याच्यामुळं हे जे आता या गणेश नगर भागामध्ये असं आमचे मित्र आबाईंनी सांगितलं या नशिबाचाच भाग आहे. कुठला तरी एखादा असा परमात्मा म्हणजे जन्माला यावा लागतो जशा ॲडव्होकेट गजानन चौगुलेच्या माध्यमातून. आणि मग ह्या अशा चळवळीला मूर्त स्वरूपाने त्याला गती. तुमच्या साहित्यातला एक प्रश्न विचारतो. तीर्थी धोंडा पाणी तिथं रोकडा सज्जनी असे संत तुकाराम महाराज म्हणले. पण जनसेवा ही ईश्वर सेवा, जे का रंजले गांजले ते जे म्हणे आपुले, तेथेची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तिथं साधू ओळखण्याचं काम केलंय, गोरगरिबाचा जीव ओळखण्याचं काम केलंय. आजच्या या कार्यक्रमामध्ये इथं काय वाटतंय, मनाला काय वाटतं? अत्यंत समाधानी अंतःकरण आहे. कारण एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या अनेक माध्यमं आहेत समाजाला भरकटवणारी, त्याच्या माध्यमातून आध्यात्मिक जी वाटचालीकडे लावणारं हे साधन आहे. तर हे पाहून
आणि तो माणूस आपल्यापैकी एक आहे हे ऐकून आणि हे अनुभवून खूप समाधानी मन आहे. तुम्ही तरुण आहात, तुम्ही काय संदेश देणार की आई वडिलाला जनावराच्या कोट्यात निघून ठेवणारे तरुण पिढीतले माणसं झाले, पण ॲडव्होकेट गजानन चौगुले हेही तरुण आहेत. त्याने मरेपर्यंत आई वडिलाची सेवा अशी करावी हा संदेश दिलाय. तुम्ही बिघडलेल्या तरुणाला, आई वडिलाला न सांभाळणाऱ्या तरुणाला तुम्ही काय संदेश देणार, एक चांगला तरुण म्हणून, चांगला कार्यकर्ता म्हणून? त्यांनी जे असे काही आहेत मुलं, त्या मुलांनी एक दिवस किंवा एक तास जरी आला तिथं तर त्यांना आई वडील काय आहेत आणि आई वडिलाचं महत्त्व काय आहे ही एका तासामध्ये समजण्यासारखा हा कार्यक्रम आहे. तर हे आहे गणेशनगर भाग. या गणेशनगरच्या भागामध्ये आणि धाराशिव शहरामध्ये आगळा आणि वेगळा कार्यक्रम, जे की सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचा, त्याचं मन परिवर्तन करणारा कार्यक्रम, त्याने माणसासारखं वागलं पाहिजे असा कार्यक्रम. हे इथं आलेले सगळेच कार्यकर्ते असतील, संत महंत असतील, इथं येणारे भक्त असतील, ती सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये असतात, पण ते सगळ्या वेगवेगळ्या पक्षातले सगळे माणसं या ठिकाणी फक्त ईश्वराचे भक्त असतात. हा एक एकोप्याचा संदेश या कार्यक्रमामधून देशभर पसरत आहे आणि यामुळे धाराशिव जिल्ह्याचं, धाराशिव शहराचं नाव पूर्ण भारतभर पोहोचलेलं आहे. अशाच पद्धतीनं आई वडिलाला न सांभाळणाऱ्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये एक तासभर यावं, म्हणजे आई वडिलाला कसं सांभाळायचंय याची अक्कल येईल. तिनं आईनं पाजलेल्या एका दुधाच्या थेंबाची जाणीव होईल आणि म्हणून आई वडिलाला जिवंत असताना सांभाळा, मरण पावल्यावर पुण्यतिथ्या कुण्या घालू नका, कारण जिवंतपणी केलेली सेवा हेच ईश्वराला मान्य आहे. असाच संदेश या कार्यक्रमामधून जातोय. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये बिघडलेले तरुण आईवडिलाला कसे सांभाळतील आणि हा कार्यक्रम पाहून पुण्यतिथ्या नाकारून आईवडिलाला लोक कसे सांभाळतील तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपले विचार, शुद्ध विचार, चांगले विचार, ईश्वराच्या माध्यमातले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद गणेश नगरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी रिटायर झालो.